मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत ते बरोबरच आहे, मिळायलाच नाही पाहिजे. तो राजामौली तेलुगू सिनेमा ऑस्कर पर्यंत घेऊन गेला. आता तो ट्रू आयमॅक्स वरती त्याचा वाराणसी चित्रपट दाखवायचा म्हणतोय. मल्याळम सिनेमा एशियन अवॉर्ड्स पर्यंत गेला आणि अवॉर्ड जिंकले. सुपरस्टार यश त्याचा टॉक्सिक नावाचा कन्नडा चित्रपट इंटरनॅशनली रिलीज करतोय आणि आपल्या मराठी चित्रपटांचे पोस्टर आणि ट्रेलर फक्त उत्तम असतात, चित्रपट मात्र भिकार, कंटाळवाना आणि खालच्या दर्जाचा असतो. म्हणजे जागतिक सिनेमा कुठं गेलाय आणि मराठी चित्रपट काय करतोय हेच कळत नाहीये. मी सालबर्डी नावाचा एक मराठी चित्रपट बघितला, कारण त्याचं ट्रेलर खूपच सुंदर होतं. सालबर्डी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये गुप्तधन कमवण्यासाठी लहान मुलांना किडनॅप करून त्यांचा खून केला जातो आणि मग त्यावरती तपास केला जातो. ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचा ट्रेलर कट करताना ज्या लेवलची पेसिंग ठेवली आहे, एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट या चित्रपटाची पेसिंग आहे. ऑलमोस्ट 2.5 तासाचा चित्रपट आहे आणि याचा स्क्रीन प्ले खूपच स्लो आणि बोरिंग आहे, ज्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं होतं. चांगली कास्टिंग केली, चांगले पोस्टर्स काढले, चांगला ट्रेलर कट केला म्हणजे चित्रपट चांगला होतो असं अजिबात नाही. या प्रकारचे हजारो चित्रपट आजपर्यंत आपण बघितले आहेत. तुम्हाला सेम जॉनराचा चांगला कॉन्टेंट बघायचा असेल तर मानवत मर्डर्स म्हणून सिरीज आहे, ती बघू शकता. दशावतार चित्रपटाच्या बाबतीत याच गोष्टी झाल्या की त्यांचे पोस्टर्स चांगले होते, कास्टिंग टॉप नॉच होती, ट्रेलर सुद्धा खूप भारी होता, मात्र चित्रपट पूर्णपणे भंगार निघाला. माझी मराठी चित्रपट निर्मात्यांना विनंती आहे की चांगले चित्रपट बनवू शकत नसाल व प्रेक्षकांना आनंद देऊ शकत नसाल तर घाणेरडे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकांची डोकेदुखी तरी वाढू नका.